योग आज आपण योग संदेश या पुस्तकाबद्दल अत्यंत महत्वाची उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत. योग शास्त्र हे भारतीय प्राचीन असं शास्त्र आहे, परिपूर्ण असं शास्त्र आहे. आजच्या काळामध्ये योग शास्त्र हे फक्त शरीराच्या व्यायामाकरता वापरलं जातं असं लक्षात येत आहे, पण ते तसं नाही. शरीर हे साधन जरूर आहे, त्याला स्वस्थ ठेवण्यासाठी योग शास्त्रामध्ये अनेक आसनं दिली आहेत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, स्वभावानुसार कुठलं आसन कोणी करायचं त्याला योगोपचार म्हणतात. त्या योगोपचाराचं वर्णन अतिशय विस्तृतपणे योग संदेश हा माझ्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. माझ्या 60 वर्षाच्या साधनेतनं त्या अनुभवातनं पुस्तक लिहिलं आहे. अनेक गुरूंकडनं दीक्षा घेऊन मी योगामध्ये MD पण केलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर गजानन शंकर जोग लेखक म्हणून मी हे पुस्तक योग संदेश या नावाने प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वांगीण विकासासाठीचे सगळे उपाय मिळतील. उदाहरणार्थ, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी कोणत्या आपल्या संस्था स्वस्थ ठेवायच्या, त्यासाठी कोणती आसनं करायची, त्याच पद्धतीने मनाचं स्वास्थ्य राखण्यासाठी, धैर्य मिळवण्यासाठी काय करायचं, निर्वैरता प्राप्त होण्यासाठी काय करायचं, निर्भयता प्राप्त होण्यासाठी काय करायचं, परिपूर्णता ज्याला आपण पर्याप्तता म्हणूया किंवा कंप्लेशन लाईफ म्हणूया, ते करण्यासाठी काय करायचं, त्याच पद्धतीने पावित्र्यता जीवनात फार आवश्यक आहे, ती मिळवण्यासाठी काय करायचं, या सगळ्याचे उपाय मनाच्या स्वास्थ्यासाठी या पुस्तकामध्ये दिले. आपलं जीवन आपल्याला कसं प्राप्त झालं ह्याचं पण उत्तर या पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल. जन्म घेतल्यानंतर आपल्या जीवनाचा परमोच्च उद्देश काय, खाणे पिणे, पैसा कमावणे, घर बांधणे, मुलं बाळ करणे हा ऐहिक उद्देश आहेच. यासोबत जीवनाचा खरा उद्देश आत्मिक उद्देश आहे. त्यासाठी मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधून त्या पद्धतीने साधना करणे म्हणजे आपला योगाचा अभ्यास, याचा पूर्ण उहापोह या पुस्तकामध्ये केलेला आहे. कारण योगशास्त्र हे फक्त शरीराच्या स्वास्थ्यासाठी स्वास्थ्य नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलनासाठीचं शास्त्र आहे. आणि अभ्यास अनुभवातनं, स्वानुभवातनं दिलेला आहे. या पुस्तकाची किंमत अतिशय अल्प ठेवलेली आहे. त्याचं कारण हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचावं, मुख्यत्वे तरुण वर्गांपर्यंत पोहोचावं, तरुण वर्गाने याचा अभ्यास करावा. त्या पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे योग करणे होय. नुसती शारीरिक कवायत करणे, आसनं करणे म्हणजे योग नव्हे. हा यामध्ये फार मोठा उद्देश विशद केलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी, आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी हे पुस्तक वाचून त्या पद्धतीने अभ्यास करावा. धन्यवाद.